सो हाय गाईज, गुड मॉर्निंग. सो आता सकाळचे वाजले 6:30. आज आहे 1 मार्च 2026 आणि संडे. या विकेंडला फिरण्याचा प्लॅन नाही आहे, बट काहीतरी स्पेशल करायचं असा मी विचार केला. आणि यावेळेस मी असं ठरवलं की आणि त्या गोष्टीसाठी खूप माझी अट्टहास असतो. ती गोष्ट आहे स्वच्छता. रस्त्यांवरनं जातो तेव्हा जेव्हा कचरा वगैरे बघतो तेव्हा मनाला फार त्रास होतो माझ्या की नको पाहिजे, राईट. सो आपण म्हणजे आपण दरवेळेस गव्हर्नमेंटवरती ब्लेम करतो की ते असं नाही करत, ते फॅसिलिटीज नाही देत, हे नाही करत. पण कुठंतरीही आपण ॲज अ भारतीय नागरिक म्हणून ही आपली पण जबाबदारी आहे की आपला जो काही एरिया असेल, आपला जो काही अराउंड 100 मीटरमधला जो काही एरिया असेल आपल्या घराजवळचा, तर ते आपली पण जबाबदारी आहे की नेमकं आपला एरिया साफ ठेवायचा. जसं आपण आपलं घर साफ ठेवतो तसंच आपण तो 100 मीटरचा एरिया असेल किंवा 50 मीटरचा एरिया असेल, कारण की आपल्या भारतामध्ये लोकसंख्या जास्त आहे. सो त्या केसमध्ये घरं जवळजवळ असतात. सो तेव्हा 50 मीटर किंवा 100 मीटरमध्ये आपला एरिया कसा आपण स्वच्छ ठेवू शकतो ही आपली जबाबदारी असते. आणि ऑब्व्हियसली गव्हर्नमेंटची आहे त्याच्यामध्ये इन्क्लुजन, बट आपण त्यांना जर हायलाईट करून दिलं किंवा तो पॉईंट रेस केला सो इट वुड बी बेनिफिशियल. सो आज तसाच उपक्रम आम्ही करणार आहेत. सो हा माझी संकल्पना होती की असं काहीतरी करायचं. आता मी देहूमध्ये राहतो आणि फॉर्च्युनेटली 5 तारखेला तुकाराम बीच आहे. सो हा विचार नाही केला होता की तुकाराम बीच आहे म्हणून हे कार्य करायचं जे मी आज करणार आहे. कारण की आम्ही आज 7 वाजता मी आहे, नंतरून काही देहूमधले 1-2 जण आहेत आणि अजून एक मित्र आहे. सो आम्ही जवळपास 4 जण आहोत. सो आम्ही ते जे काम करणार आहे सो ते मी आज यावेळी डिस्क्लोज नाही करणार. तिथं गेल्यावर साईटवर गेल्यावर तुम्हाला ते कळेल की आम्ही काय करणार आहे आज. पण जे काही करणार आहे ते स्वइच्छेने आम्ही करणार आहे. त्याच्यामध्ये काही शासकीय किंवा गव्हर्नमेंटचं काही त्याच्यामध्ये हात नाही आहे. कारण की आम्ही त्या रस्त्यावरनं रोज जातो आणि ते मला तरी ते खटकते की नाही, आपण कुठून तरी सुरुवात करायला पाहिजे. जे फक्त विचार आपल्या डोक्यांमध्ये आहे ते केव्हा तरी आपल्याला प्रत्यक्षात काम करून उतरावं लागतील, ही माझी संकल्पना होती या गोष्टी मागची. कारण की विचार करून फक्त आपण काय करणार, विचार करणार न सोडून देणार, मग त्याचा काही फायदा नाही. विचार करून कुठंतरी ते इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे आणि आज आम्ही ते इम्प्लिमेंट करणार आहे. त्यासाठी लवकर उठलेत आणि आजचा रविवार मला खूप आनंद होतो आहे की पहिलं कुठंतरी एक कार्य आधी पण करायचं. त्या SWD कमिटीमध्ये होतो, VIT पुणेमध्ये, सोशल वेलफेअर अँड डेव्हलपमेंट कमिटी. सो त्याच्यात पण असताना पण माझा जास्त ओढ जी होती ते स्वच्छतेच्या रिलेटेड होती. सो तिथं पण ॲक्टिव्हिटीज काही ना काही करायचो. NSS कॅम्पला जेव्हा जायचो तेव्हा किंवा घरी पण. सो घरी उलटं माझ्या आईमध्ये आणि माझ्यामध्ये याच्यावरच भांडणं व्हायची की ओला कसा सुका कसा वेगळा पाहिजे. कचऱ्यावरनं आमच्यामध्ये भांडण झालेत. सो एवढा जवळचा विषय आहे हा माझा. सो बघूया आज, कारण की 2 टास्क आहे. एक तर आहे स्वच्छ आणि एक आहे पेंट करणे. सो आमचं टार्गेट आहे की बाबा दुपारी 12 किंवा 1च्या आधी हे पूर्ण काम संपवून मग नंतर आम्ही थोडं सोबत आम्ही काही मिसळपाव वगैरे खाऊया. आपलं पावडं कुदळ घेऊन निघूया आजच्या कामासाठी. सो गाईज, ग्रीन टी घेतल्यानंतर थोडं मित्रांशी बोलल्यानंतर किती वाजता वगैरे यायचं. सो फायनली मी आधी आलेलो इथं. सो टाईम जो गेला तो सर्व काही अवजार जे आहेत की जसं पावडं असेल, नंतर कुदळ असेल, घमेलं असेल, सो हे एकत्र करण्यासाठी. आणि थँक्स टू माझे जे काही देहूमध्ये शेजाऱ्यांकडनं आणि नंतर घरमालकांकडनं मी कुदळ वगैरे घेतला. सो थँक्स टू देम, कारण ते त्यांचं पण मोलाचा वाटा असेल या स्वच्छता ड्राईव्हमध्ये. आणि मी आहे आता देहूचा परोंडाल चौक मागे आहे माझ्या, बरोबर. आणि ह्या साईडला आहे मंदिर.
तुकाराम महाराजांचा आणि ही इंद्रायणी नदी. सो हा स्पॉट मी आज ठरवलेला आहे. माझे मित्र पण येत आहेत तिथपर्यंत. म्हटलं आपण बिफोरचे फोटो काढूया, कारण की मी कंपनीमध्ये फायर्सचं लीड करतो. तो बिफोर आफ्टरची सवय लागली आहे. सो आधी बिफोरचे फोटो काढलेत आणि आता मित्रांना कॉल करतो की त्यांना किती वेळ आहे, नाहीतर मग आपल्या कामाला सुरुवात करूया, कारण की ऊन ह्या दिवसांमध्ये वाढत चाललं आहे. सो जास्त दुपार नाही करायचं आहे आपल्याला. कॅप वगैरे आहे, नंतरून सामग्री तुम्हाला दाखवतो. गाडीच्या डिक्कीमध्ये टाकली. तर लवली घेऊन आलो आहे मी. आधी कुदळ लागेल, लागेल पावडा. सो हे सामग्री आहे. ये तो अभी शुरुआत है. सौरभ हा जास्त जोश मध्ये आला या. हा शरद जोश मध्ये आला आहे तू. बोला राम कृष्ण हरी. एवढं सगळं हे सगळं क्लीन करून झालेलं आहे. सो प्रत्येक आता एवढा टप्पा बाकी आहे अजून, ह्या पूर्ण करायचं आहे आम्हाला. ओके, सो लेट्स गो. सो एवढं सगळं ह्या जो ब्लॉक आहे एवढा त्याच्यामधनं काढलं आहे एवढं पूर्ण. सो तिकडे अजून मोहीम चालू आहे. सो बऱ्यापैकी अर्धापेक्षा जास्त पूल आमचं झालेलं आहे कवर. सो बघूया किती टाईम परमिट करता. आता वाजलेत 9. सो 8 वाजता सुरू केलं होतं. सो 8पर्यंत एक साईड आमची पुलाची होत आली आहे 1 तासात. तेवढं आहे. मागे बघू शकाल किती जवळपास थोडंसं पण आपण जर काम केलं तर त्याच्यामुळे पण थोडं जास्त प्रमाणात आपल्याला त्याचे रिझल्ट दिसतात. सो माझ्या मागे चालली आहे मोहीम, स्वच्छता मोहीम. सो आमची आजची गँग, शहाजी इकडे बघ रे बाबा, शहाजी, रामदास भाऊ. हे सकाळी मी तुम्हाला दाखवलं. हे आमचे मागच्या दिवाळीच्या ब्लॉगमध्ये होते राहुल. बाबा फुटाळ मारतील की मला. हे आमच्या गडकिल्ले चढणारे सौरभ आणि शरद. तो हे एवढं आमची आज गँग आहे, जे की आम्ही सेवा करतोय, कारण की देहूमध्ये भरपूर वर्ष झाले राहुल. सो इतना तो बनता है यार. तो छान प्रकारे सगळ्यांनी मला प्रतिसाद दिलेला आहे. माझ्या रिक्वेस्टला ते आलेत. सो थँक्स टू देम अँड वी विल कंटिन्यू. जसं आधी होतं, फॉर एक्झाम्पल आता हे तसंच असेल तिकडे पण तिकडे ते हो तसंच आहे ते. पावसाळ्याचं पाणी जे आहे ना, माती हे जाऊन 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 यांनी हे भरलं ना खड्डे. सो आमच्या मेहनतीला यश मिळतं आहे. सो ग्रामपंचायतने, देहू ग्रामपंचायतने आमच्यासाठी एक ट्रॅक्टर अरेंज करून दिलं आहे. सो ते जे आम्ही सगळं गवत वगैरे जे आहे ते एकत्र केलं आहे, तर ते आता त्या ट्रॅक्टरमध्ये टाकून आणि जे काही कोरडं आहे ते आम्ही तिथलं तिथंच जळवतो आहे. सो हाफ ऑफ दिट वर्क हॅज बीन डन. जसं की तुम्ही आता इथे पण बघू शकाल की हे इथं थोडं थोडं होतं ते पण गवत काढलेलं आहे. आणि बऱ्यापैकी शहाजी कसं वाटतंय मग तुला आज? आवाज येतो, हळू येत नाही याच्यात, जोरात बोलावं लागतं तुला. एक नंबर वाटतो. काहीतरी आपण एवढ्या वर्षापासून देहूत राहतोय, तर त्याचं काहीतरी आपलं देणं होतं. आणि कसं आता 5 तारखेला पण, आणि मी सकाळी बोललो किंवा 5 तारीख आम्हाला माहिती नव्हती की, म्हणजे त्या अनुषंगाने आपण चांगलंच काम करतो की 5 तारखेला आपलं तुकाराम बीज आहे. बरोबर की नाही शरद? आणि एक आनंद वाटतो की काहीतरी करतोय आपण चांगलं. नाही हा ना. कसं वाटतं सौरभ? एक नंबर. मी की हे काम झाल्यानंतर टँकर वगैरे बोलत होतो. टँकरची पण चौकशी केली की जे 500 रुपये म्हणतायत. सो 500 रुपयाचं टँकर असेल तर मग इथं एकदा आपण पाण्याने
धुवून काढूया. कसं चाललंय? एन्जॉयड का? हा काय काय बोला की फोम मार्शल. येस, आम्ही सर्व फोम मार्शल मधले आहेत आणि चांगलं झालं की एवढे सगळे. पहिले आम्ही 2 जण होते, 2 चे 3 झाले आणि आता एवढं स्ट्रेंथ झाली आहे आणि बऱ्यापैकी आम्ही क्लिअर केलेलं आहे. धन्यवाद तुमचं पण धन्यवाद की यांनी पण आम्हाला सहकार्य केलं की जे ट्रॅक्टर यांनी अरेंज करून दिलं आम्हाला हे सर्व काही कचरा टाकण्यासाठी. नाही, ग्रामपंचायत देऊगावांचं मनापासून आभारी आहोत. त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, विशेषतः विवेकभाऊ काळुके यांच्या संकल्पना प्रतिष्ठान ग्रुपतर्फे आम्हाला ट्रॅक्टर अवेलेबल झाला. त्यांचं बी मनपूर्ण धन्यवाद. हा लोगो संकल्प प्रतिष्ठान. सो थँक्यू. सो परत कामाला लागूया. चलो, नंतरचे फोटो तुम्हाला दाखवतो मी कसे, आफ्टरचे फोटोज कसे आहेत. सो आता जे रस्त्यांचे खड्डे जे होते ते आता ही वेळ आली की आम्हाला स्वतःलाच भरावं लागणार. तसं मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे, मेल केलेलं आहे काल. बघा त्याच्यावरती रिस्पॉन्स येतो का, पण तात्पुरतं आम्ही खड्डे भरणार आता. सो गाईज, सकाळी 8 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत आम्ही साफसफाई केलेली आहे आणि बऱ्यापैकी हा पूल स्वच्छ झालेला आहे. फक्त एक जो दुसरा टास्क होता की माझं असं म्हणणं होतं की याला आपण पेंट पण करायला पाहिजे पुलाला. तर ते एक राहिलं, कारण की सम फायनान्शियल त्याचं कोटेशन वगैरे घ्यायचं आहे अजून. बट हे बऱ्यापैकी तुम्ही बघू शकाल की ते गड्डे वगैरे जे होते ते पण आम्ही बुजलेत. कारण की बऱ्याच वेळास काय व्हायचं की मी पण या गड्ड्यांमध्ये पडलो आहे. सो हे पावडं घेऊया आपण, गाडीमध्ये टाकूया. सर्व ह्यांच्या घरी गेलेत आणि हे बघा, हा पूर्ण हा पहिले खड्डा होता हवाला, तो आता आम्हीच बुजला. तर हे अशा प्रकारे दिसते. अच्छा. सो येस, सो दॅट्स ऑल फॉर द डे. आणि सर्वांनी आम्ही नंतरून मिसळपाव वगैरे एन्जॉय केली सायराजची. अँड ग्रामपंचायत देहूचे पण खूप खूप आभार. सो बघूया पुढच्या वेळेस मेनली तेच असेल की पेंटिंग कसं करता येईल, कारण की मग ग्रामपंचायतला सांगावं लागेल की बाबा आपण असं करू शकतो. याच्यासाठी आम्ही कोटेशन वगैरे आणलेलं आहे. तर त्याचं बघूया. पण आता बऱ्यापैकी असं थोडं मनाला शांतता लाभते की आपण काहीतरी आज काम केलेलं आहे. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. आणि आपलं जसं मी सकाळी सांगितलं की आपल्या एरियामध्ये स्वच्छता राखा. जे काही आपले 50 मीटर असेल आणि 100 मीटर असेल त्या एरियात तरी आपलं स्वच्छता राखा, म्हणजे आपला जो काही परिसर असेल तो पण स्वच्छ राहील. सो दॅट्स ऑल फॉर द डे. आणि तुकाराम महाराजांचे आता इथूनच दर्शन घेतो आणि घरच्या वाटेला निघतो.